एकनाथ शिंदे यांच्या अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पाला अजित पवारांनी मंजुरी नाकारली। रायगड पालकमंत्री पदावरून शिंदे अजितदादा आमनेसामनेत। निधी वाटपाची तक्रार जुनीच आहे। निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार तक्रार करतायत। भाजपा आणि अजित पवार गटाचे कार्यक्रम एकत्र दिसतात तर शिंदे गट वेगळा दिसतो। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते। महत्त्वाची मंत्रिपदे मिळवण्यासाठी शिंदे आग्रही होते। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सीखेच आहे। त्यातच एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे। इतक्या सगळ्या समस्या घेऊन महायुती सरकार सुरू आहे। एकनाथ शिंदे सुरुवातीपासूनच नाराज असल्याचं समोर आलंय। रायगड पालकमंत्री पदाचा वाद भाजपाच्या मनात आलं तर चुटकीसरशी सोडवला जाईल, पण भाजप रायगडचा तिढा सोडवत नाहीये। त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये कलगीतुरा लावलेला आहे आणि त्याची मजा बघतोय। आता भाजपाचा यामध्ये फायदा काय, तर अभ्यासकांच्या मते एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकमेकांमध्ये भांडत राहिल्यास भाजपाला सत्ता चालवणं सोपं जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाजपाला शिंदे आणि अजित पवार यांना मोठं करायचं नाहीये। त्यात अजित पवार हे सध्याच्या राजकीय भूमिकेमध्ये यशामध्ये समाधानी आहेत, पण एकनाथ शिंदे नाहीत। ते मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या वेळेस दिसलंय। एकनाथ शिंदे यांना महत्त्वाकांक्षा आहे आणि तेच भाजपाला नकोय। एकनाथ शिंदे मोठं होणं हे भाजपाला परवडणार नाहीये आणि भाजपाला शिंदेंना मोठंही करायचं नाहीये। त्यातच शिंदेंना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील बॉन्डिंग माहिती आहे। त्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत। चला सगळा घटनाक्रम जरा सविस्तर पाहूया। महायुतीमध्ये भाजपानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे संख्याबळ जास्त आहे। त्यामुळे संख्याबळानुसार मंत्रिपदे मिळावीत यासाठी अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद बघायला मिळाला। यावरही तोडगा काढण्यात आला। त्यानंतर या तीनही पक्षात मलईदार खात्यावरून रस्सीखेच सुरू झाली। त्यानंतर भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात सत्ता वाटपावरून स्पष्ट संघर्ष दिसला। सत्ता स्थापनेनंतर शिंदे गटात आमदार वारंवार नाराजी दर्शवतायत। त्यांना राज्य सरकारमध्ये अपेक्षित वजन मिळत नाहीये। विशेषतः त्यांना निधी योग्य प्रकारे मिळत नसल्यानं मतदारसंघात नाराजीला सामोरं जावं लागतंय, अशी त्यांची तक्रार आहे। अजित पवार गटाच्या आमदारांना अधिक निधी दिला जातो असा आरोप शिंदे गटाकडून होतोय, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट सत्तेतील वाटा वाढवण्याच्या प्रयत्नात आहे। त्यामुळे शिंदे गट अस्वस्थ आहे। महायुती सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या अनेक राजकीय कार्यक्रमातील उपस्थितीमध्ये फरक जाणवतोय। अनेक वेळा भाजपा आणि अजित पवार गटाचे कार्यक्रम एकत्र दिसतात तर शिंदे गट हा वेगळा दिसतो। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी ही रस्सीखेच सुरू आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री